लोटस टेम्पल हे दिल्लीतील नवी दिल्ली येथील कालकाजी येथे एक बहाई उपासना गृह आहे। ते डिसेंबर 1986 मध्ये पूर्ण झाले। कमळासारख्या आकारासाठी प्रसिद्ध असलेले हे शहरातील एक प्रमुख आकर्षण बनले आहे। सर्व बहाई उपासना गृहांप्रमाणे हे मंदिर धर्म किंवा इतर कोणत्याही पात्रतेची पर्वा न करता सर्व लोकांसाठी खुले आहे। ही इमारत 27 उभ्या संगमरवरी आच्छादित पाकळ्या ने बनलेली आहे, जी 3च्या समूहात 9 बाजूंनी तयार केली आहेत, ज्यामध्ये 9 दरवाजे 34 मीटरपेक्षा किंचित जास्त उंचीच्या मध्यवर्ती हॉलमध्ये उघडतात आणि 1300 लोकांची क्षमता आहे। लोटस मंदिराने अनेक वास्तुकला पुरस्कार जिंकले आहेत आणि अनेक वृत्तपत्रे आणि मासिकांच्या लेखांमध्ये ते उल्लेखलेले आहे। लोटस टेम्पलचे शिल्पकार एक इराणी होते, फारिबोर्ज साहबा, जे काही वर्षे कॅनडामध्ये घालवल्यानंतर आता कॅलिफोर्नियातील ला जोला येथे राहतात। 1976 मध्ये त्यांच्याशी लोटस टेम्पलची रचना करण्यासाठी संपर्क साधण्यात आला आणि नंतर त्यांनी त्याच्या बांधकामाचे निरीक्षण केले। स्ट्रक्चरल डिझाइन 18 महिन्यांच्या कालावधीत ब्रिटिश फर्म फ्लिंट अँड नील यांनी हाती घेतले होते आणि बांधकाम लार्सन अँड टुब्रो लिमिटेडच्या ECC कन्स्ट्रक्शन ग्रुपने $10 दशलक्ष खर्चाने केले। ही जमीन खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचा मोठा भाग हैदराबाद, सिंध, पाकिस्तान येथील अर्देशीर रुस्तमपूर यांनी दान केला होता, ज्यांच्या मृत्यूपत्रात असे नमूद केले होते की त्यांच्या संपूर्ण आयुष्यातील बचत मंदिराच्या बांधकामासाठी जाईल। बांधकाम बजेटचा काही भाग वाचवण्यात आला आणि साइटवर वापरण्यासाठी योग्य असलेल्या स्थानिक वनस्पती आणि फुलांचा अभ्यास करण्यासाठी ग्रीनहाऊस बांधण्यासाठी वापरण्यात आला। बहाई धर्मात असे म्हटले आहे की बहाई प्रार्थनास्थळ हे सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र येण्याची, चिंतन करण्याची आणि उपासनेची जागा असावी। धार्मिक पार्श्वभूमी, लिंग किंवा इतर भेदांकडे दुर्लक्ष करून कोणीही लोटस टेम्पलमध्ये प्रवेश करू शकतो, जसे की सर्व बहाई प्रार्थनास्थळांच्या बाबतीत आहे। केवळ बहाई धर्माचेच नाही तर इतर धर्मांचे पवित्र लेखन देखील वाचले जाऊ शकते किंवा जपले जाऊ शकते, भाषेची पर्वा न करता। एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून बहाई धर्माचे अनुयायी भारतात आहेत। या अद्वितीय समुदायाला शांतीच्या भावनेत आणि राष्ट्राच्या सहिष्णू नीतिमत्तेत भारतात एक नवीन घर सापडले आहे। या शांतताप्रिय धर्माची वाढती लोकप्रियता 2011च्या जनगणनेत केवळ 4572 अनुयायांची नोंद झाली होती, परंतु 2015 पर्यंत ही संख्या 20 लाखांपेक्षा जास्त झाल्याचे सूचित केले गेले आहे।